मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालय जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष आता राज्यव्यापी स्वरूप धारण करत असून येत्या 7 जुलै 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सरकारचे लक्ष वेधून घेऊन शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव रद्द करण्याची प्रमुख मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे ॲडव्होकेट दीपक लाड यांनी शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलंय। शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हिरावून घेणारा हा महामार्ग आम्हाला मान्य नाही। आज आवाज उठवला नाही तर उद्या जमिनी हातातून निघून जातील। त्यामुळे पलूस, कडेगाव, खानापूरसह राज्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी 7 जुलै रोजी मुंबई गाठावी। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील गावागावात जनजागृती बैठका सुरू असून हजारो शेतकरी खाजगी वाहने रेल्वेने मुंबईकडे रवाना होण्याची तयारी करत आहेत। पलूस, कडेगाव, खानापूर तालुक्यातून शक्तीपीठ महामार्गाला टोकाचा विरोध आहे। 35 पेक्षा जास्ती शक्तीपीठ विरोधी सभा, मोर्चे, आत्मक्लेश, पदयात्रा यासोबतच हरकती दाखल केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा पाहिला तर 100% तीव्र विरोध दिसून येत आहे। शक्तीपीठला एवढा मोठा विरोध पाहून सरकारने भानावर यावे, पुढील संघर्ष सरकारला जड जाईल, असं यावेळी बोलताना ॲडव्होकेट दीपक लाड यांनी सांगितलं। मोर्चा मंगळवार 7 जुलै 2026 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईतील आझाद मैदान येथे होणार असून राज्यभरातील बाधित शेतकरी, नागरिक आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात गेले काही महिने आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय आणि सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून अगदी 1-2 जर आमदार सोडले, आमदार जयंत पाटील साहेब, आमदार बंटी पाटील साहेब, तर एकाही आमदारांनी, हे 2 आमदार सोडले तर एकाही आमदारांनी आत्तापर्यंत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शब्दसुद्धा काढलेला नाही। आणि मग या सगळ्यांचं लक्ष आमच्यावरती कधी लागणार, आमच्या विषयावरती कधी हे लक्ष देणार, या सगळ्या आमदारांनी आत्ताच सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये आवाज उठवावा म्हणून आम्ही उद्याच्या मंगळवारी 7 तारखेला सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लक्षवेधी धरणे आंदोलन आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी आम्ही करतोय। आमचा उद्देश असा आहे की ह्या आमदारांनी सत्तेत असो अकर विरोधातले असो, सगळ्या आमदारांनी आमच्या शक्तीपीठ महामार्गाकडे लक्ष देऊन हा त्यांचा विरोध असला आमचा आवाज जो आहे तो अधिवेशनामध्ये त्यांनी न्यावा, अशासाठी हे आंदोलन आहे। आणि यासाठी आमच्या सांगली जिल्ह्यातून तर हजारो लोक येणारच आहेत, पण आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्या महाराष्ट्राला आवाहन करतो, ज्याच्या जिल्ह्यातून, मतदारसंघातून, गावातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय, ज्यांना याची झळप पोचते त्या सगळ्यांनी मंगळवारी सकाळी 9 वाजता आझाद मैदानावरती उपस्थित राहावं। सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्यावरती घरादारावरती नांगूर आणि कुऱ्हाड कोसळलेली आहे, नांगरच फिरवला आहे। यामध्ये साधारणपणे सांगली जिल्ह्यामध्ये त्यांच्या आकलनानुसार अजून ड्रोन सर्वे चालूच आहे, तो आम्ही होऊन दिलेला नाही, परंतु साधारणपणे 2500 ते 3200 एकरपर्यंत ही सांगली जिल्ह्यातील बाधित होणारी जमीन आहे। परंतु या भरावाच्या उंचीचा आणि रुंदीचा विचार केला तर त्याच्या तिपटीनं ती बाधित होऊ शकते, कारण ओढे, नाले, ओहळ याच्यावरती काही हे सरकार पूल बांधणार नाही आणि प्रचंड पद्धतीनं पाणी आणि अडवलं जाणार। आणि कृष्णा आणि वारणा नदीचा जर तुंब वाढला तर महापुराचा धोका प्रचंड प्रमाणात सांगलीपासून कराडपर्यंत बसणार, हे सर्व सत्य आहे। आणि केवळ हा धोका समजूनच आम्ही जे निवडून दिलेले आमदार आहेत त्या आमदार सामान्य माणसासाठी त्यांनी विचार करावा, शेतकऱ्यांचं नुकसान होते म्हणून, आणि ते विचार करत नाहीत असं दिसतंय। म्हणूनच हा एल्गार आम्ही 7 तारखेला उद्याच्या मंगळवारी मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकरी हजारोच्या संख्येने जमणार आहोत आणि आमदारांना जाणीव करून देणार आहोत की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा विचार करा, अन्यथा तुमचा विचार करण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून आम्ही हा संघर्ष त्या संघर्षासाठी तयार आहोत, एवढाच इशारा देण्यासाठी मुंबईला जात आहोत। महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा।